केंद्र प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के तहत 26 परियोजनाओं और बलिराजा जल संजीवनी योजना के तहत 91 परियोजनाओं के लिए वित्तीय सहायता प्रदान करता है। इन योजनाओं में परियोजनाएं अंतिम चरण में हैं और ये निर्णय लिया गया है कि समग्र परियोजनाएं अगले 2 से 2.5 साल में पूरी हो जाएगी। महाराष्ट्र में कई सिंचाई परियोजनाओं को गति देने के उद्देश्य से नई दिल्ली में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के आवास पर आयोजित बैठक में यह महत्वपूर्ण निर्णय लिया गया। इस बैठक में राज्य में कई महत्वाकांक्षी परियोजनाओं को गति देने के लिए महत्वपूर्ण निर्णय लिए गए हैं। गोसीखुर्द राष्ट्रीय परियोजना 2023 तक पूरी हो जाएगी। इसके अलावा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने सूचित किया है कि परियोजनाओं के बारे में राज्यपाल के साथ चर्चा करके कामों में तेजी लाई जाएगी, जिन्हें पूरा करने के लिए कुछ तकनीकी कठिनाइयां आई थी। ये भी मांग की गई है कि राज्य में जिंगाव और सुलवाड़े जैसी प्रमुख सिंचाई परियोजनाओं को राष्ट्रीय परियोजनाओं का दर्जा दिया जाए। बैठक में नदी संगम परियोजना पर भी चर्चा हुई। तर मुळामध्ये महाराष्ट्रात जे प्रकल्पाचं काम 50% वरती झालं आहे आणि जे 12-15 वर्षाहून आपण पैशाअभावी न करू शकत नव्हतो, त्याच्या बाबतीत देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी आमच्या डिपार्टमेंटला प्रस्ताव दिला होता। त्याच्यामध्ये त्या प्रस्तावाप्रमाणे हे 28 प्रकल्प तसे प्रधानमंत्री सिंचाई योजनेत आले आणि 108 प्रकल्प त्यापैकी बळीराजा योजनेत आले। तर 108 पैकी 4-5-7 प्रपोजलमध्ये काही अडचणी आल्यानंतर त्या महाराष्ट्र सरकार करणार आहे। 96 किंवा 98 होते आणि आता याच्यात प्रॉब्लेम पैशाची अडचण नाही आहे। यात प्रॉब्लेम असा लक्षात आला की भारत सरकारने आता अशी अट टाकली आहे की 2021 साली संपलं, याच्यानंतर आम्ही काही योजना पुढे नाही, त्यामुळे पैसे देऊ शकणार नाही आणि ते फायनान्सकडनं अप्रूव्हल लागेल। त्यामुळे हे 2021च्या आत पूर्ण झाले नाही ते पुन्हा जर अर्धवट राहील ती लायबिलिटी महाराष्ट्र सरकारवर येईल। दुसरं गोसीखुर्द प्रकल्पामध्ये 378 कोटीचा प्रकल्प होता, आता झाली आहे कॉस्ट 18,500 कोटी आणि त्याच्यात आता मध्ये NBCCकडनंही पण त्याच्यात काही कामं 1,001 कोटीचे त्यांना दिले होते। तेव्हा मी विनंती अशी केली की याच्यातून तुम्ही हे पैसे ताबडतोब हे करून टेंडर काढून याला गती देऊन हे या 1-1.5 वर्षात सगळं संपवलं पाहिजे। अन्यथा भारत सरकारने जर वरती हात केले की आता आमची डेट संपली, आम्ही देणार नाही, तर ते पैसे मग सगळे महाराष्ट्र सरकारला खर्च करून पुन्हा ते बंद पडतील। याच्यात एक अडचण अशी आहे ज्याच्यात वित्तमंत्र्यांचा पण मदत लागणार आहे की आम्ही जे पैसे देतो त्याच्यामध्ये पहिले महाराष्ट्र सरकार बजेटमध्ये प्रोव्हिजन करतात, मग ते पैसे त्यांच्या फायनान्समध्ये जातात आणि मग हे तसंच युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्यामुळे ते पैसे रिलीज करतात। या मेकॅनिझममध्ये खूप वेळ जातो आणि म्हणून मी आज पाटील साहेबांना विनंती केली की अजित पवारांनाही विनंती करणार आहोत की याच्यामध्ये यावेळी कोविडकरता त्यांनी काही सवलत दिली आहे, तर हे जे भारत सरकारने मंजूर केलेले जे प्रकल्प आहेत यांना त्यांनी ही सवलत पुढे कंटिन्यू करावी। एक दुसरा याच्यामधला एक मुद्दामध्ये राज्यपालांनी एक पत्र काढलं होतं आणि त्यांनी जे 371(8) खाली जे वैधानिक विकास मंडळ त्याची रचना करून त्यांनी सांगितलं की हे पैसे वाटत त्याच्यात टाकलं। मग त्यांना मी पत्र देऊन नागपूरला भेटलो होतो आणि त्यांनी गोसीखुर्द प्रकल्प त्यांच्या ऑर्डरचा विड्रॉ केला, पण याच्या व्यतिरिक्त या प्रकल्पामध्ये ती एक वैधानिक अडचण आहे। तर त्यामध्ये जयंतराव आणि देवेंद्रजी मिळून त्यात जर जिथे जिथे भारत सरकारची मदत असते तिथे राज्यपालांच्या डायरेक्शन्स त्याला आमच्या याच्याप्रमाणे लिगल याच्याप्रमाणे त्याला लागत नाही। ते दोघं भेटून त्यांना विनंती करणार आहेत आणि ती जर झाली तर मग या प्रकल्पाला जो डायरेक्ट पैसा येतो तो जाईल आणि ते एका विशिष्ट मर्यादेच्या आत पूर्ण झाले तर राज्य सरकारवर लायबिलिटी पडणार नाही आणि म्हणून नाही तर अन्यथा मग भारत सरकार स्टॉप झाल्यावर पुन्हा हे सगळं एस्कॅलेशन झालं तर खर्च बजेटमध्ये वाढेल। म्हणून मी मुद्दाम विनंती केली की जयंतराव तुम्ही या, आपण प्रकल्पाचा आढावा घेऊ आणि मला असं वाटतं की या सगळ्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या प्रकल्पामुळे टोटल इरिगेशन किती होईल मला माहिती नाही, पण हे जे प्रकल्प आहे महाराष्ट्राच्या करता फार महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा आढावा बैठक झाली।